बघा ना, आज दोन सख्खे भाऊ असेल तरीही मात्र थोडस का घरी खिटपीट झाली, भांडण झाले, मग मात्र 2-2 रूमा 4 रूम असेल तर 2-2 रूमा वाटून अलग होतात नाही, 2 इकडे 2 तिकडे, आई वडील 2 असेल तर मग आई वडिलांचे वाटण्या पाडणारे पाहिलेत महाराज या कलियुगामध्ये. आई लहान भावाकडे आणि वडील मोठ्या भावाकडे. बस आई वडिलांनी, अहो ज्या आई वडिलांनी लहाण्याचं मोठं केलं, आज त्या आई वडिलांच्या देखील घरासोबत वाटण्या करून टाकल्या. विचार करा काय परिस्थिती आलेली आहे. दोंडाचा भाऊ या कलियुगातले असे, आणि तेच 2 भाऊ राम लक्ष्मण. अहो प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास सांगितला, सोबत लक्ष्मण भैया निघाले. बंधू प्रेम बघा कसं आहे. एवढंच नाही तर हनुमंतरायांसारखा सेवक नाही, किती अफाट सेवा केली प्रभू रामचंद्रांची हो. आणि म्हणून तर आपण म्हणतो संपूर्ण विश्व चालते प्रभू रामचंद्राच्या म्हणण्यानुसार, पण प्रभू रामचंद्र चालते कोणाच्या म्हणण्यानुसार? हनुमंतरायांच्या. आणि हनुमंतराय जसं म्हणेल तसेच मात्र श्रीराम प्रभू हनुमंतरायांच्या संगतीत वास्तव्यास आहे. म्हणून तर आपण म्हणतो दुनिया चले ना श्री राम के बिना, दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, संपूर्ण दुनिया चालते प्रभू रामचंद्रांच्या म्हणण्यावरती, आणि प्रभू रामचंद्र चालते मात्र हनुमंतरायांच्या म्हणण्यावरती. आणि हेच सांगितलंय नवमस्कंदात आणि रामायणामध्ये, कशा प्रकारे प्रभू रामचंद्र हनुमंतरायांच्या मात्र अगदी बंधू भावाप्रमाणे प्रेम करायचे, आणि हनुमंतराय अखंड सेवेत असायचे. बघितलं रामायण तर वर्णन आहे, जब से रामायण पढ़ली है, एक बात मैंने समझ ली है. जब से रामायण पढ़ली है, एक बात मैंने समझ ली है. जब से रामायण पढ़ली है, एक बात मैंने समझ ली है. जब से रामायण पढ़ली है, एक बात मैंने समझ ली है. बाकी मिले न श्री राम के बिना, बाकी मिले न श्री राम के बिना, और मुक्ति मिले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान
सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की। संपूर्ण रामायणात बघितलं एवढेच नव्हे तर या श्रीराम प्रभूंचं संपूर्ण चरित्र या श्रीमद भागवताच्या नवम स्कंदात आलेलं आहे। आणि पाहिलं तर लक्षात येईल हनुमंतरायांसारखी सेवा भक्ती मात्र कोणी केलेली नाही आणि प्रभू रामाच्या नामाशिवाय मुक्ती नाही। आणि ते मुक्ती प्राप्त करायची आहे, नवे नवे सदाचरण करायचे। प्रभू रामचंद्रांचं चरित्र बघा, पुत्र कसा असावा, प्रभू रामचंद्रासारखा आज्ञाकारी असावा, किती वडिलांच्या आज्ञेचं पालन करायचे। पती कसे असावे, प्रभू रामचंद्र बघा, भाऊ कसे असावे बघा, बंधू प्रेम। एवढंच नाही तर राजा कसा असावा बघा, कर्तृत्व हे संपूर्ण वर्णन आलेलं आहे नवम स्कंदामध्ये। आणि याच नवम स्कंदाच्या शेवटी मात्र यदुवंशाचं वर्णन आलेलं आहे। परशुरामजींची अवतार कथा आलेली आहे। जमदाग्नी आणि रेणुका यांच्या उदरी आलेले परशुराम भगवंत, हीच ती रेणुका आहे जे प्रत्येकांना ज्ञात आहे। हो, जमदाग्नी पत्नी फार दूर लांब नाही, आपल्या माहूरगडाला हीच रेणुका। या रेणुका मातेच मात्र एवढी शक्ती की तिने आपला पुत्र घडवला आणि असा घडविला की तो पुत्र मात्र आज्ञाकारी कसा असावा याचं जगविख्यात प्रमाण पुनश्च एकदा येते आणि ते म्हणजे परशुराम भगवंताचं। आणि पुढे याच वंशामध्ये रंती देव झाले, ज्या रंती देवानी 48 दिवस अखंड आपलं सर्वस्व त्यागून भगवंताच्या नामासाठी उपवास धारण केला। आणि 49व्या दिवशी भिक्षा आणून दिली तर दारात भिक्षुक आले, त्यांना देऊन दिले का, कारण भूक लागली असता जेवण करणं ही प्रकृती आहे, पण भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे। आणि जेवणाचं ताट आपल्या समोर आहे आणि आपल्या दारात जर का कोणी भुकेलेला आला असेल तर त्याला मात्र अन्न देणं, आपल्या ताटातला घास त्याला देणं, जेवण देऊन तृप्त करणं ही भारतीय संस्कृती आहे। आणि या भारतीय संस्कृतीप्रमाणे रंतीदेवांनी 48 दिवस उपवास करूनही 49व्या दिवशी जेव्हा पाहुणा दारात आला, भिक्षुक आले, त्याला सर्वस्व देऊन दिलं। आणि परिणाम भगवंत मात्र पुनश्च एकदा भक्तासाठी धावून आले। आणि त्यानंतर याच रंतीदेवाच्या वंशात पुढे यदू राजा झाले, तर यदूचे देवमी, देवमीचा सुरसेन आणि सुरसेनचा वसुदेव। आता ऐकल्यासारखं वाटत असेल तुम्हाला। आणि या वसुदेवाला मात्र काय तर देवकी सोबत वसुदेवाचा विवाह ठरला का, कारण त्याच्याही मागे प्रत्येक गोष्ट घडते आहे तर त्या मागे कारण आहे। विनाकारण कोणताच काही घडत नाही, प्रत्येक गोष्टीला कारण आहे। अगदी ज्याप्रमाणे आपण घरी उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, पाणी थंड यावं म्हणून कशात ठेवता, फ्रीज। बरं, फ्रीज नसेल तर माठामध्ये। तो माठ मात्र ओल्या मातीपासून बनवलेला गेलेला आहे, ऑटोमॅटिक बनला का नाही, कोणीतरी त्या माठ बनवणारा कुंभार आहे। एवढंच नाही तर हा पेंडॉल इथे दिसतोय म्हणजे कोणीतरी हा पेंडॉल इथे ठोकणारा, लावणारा, तयार करणारा आहे। हा माईक दिसतोय, स्टँड दिसतोय म्हणजे याला देखील तयार करणारा कोणीतरी आहे, काहीतरी कारण आहे। आणि या कारणाला मात्र कार्य करण्यास प्रवृत्त करणारा कोणीतरी आहे। अगदी त्याच प्रमाणे वसुदेव आणि देवकीचा विवाह ठरला, पण त्यामागे देखील कारण आहे। आणि ते कारण असं की सर्वत्र मात्र द्वापारामध्ये अधर्म वाढलेला आहे।
वाढलेला आहे आणि पृथ्वी मातेला सगळं काही सहन होतंय. किती ट्यूबवेल मारलेत, बोरविलर मारलेत, खड्डे खोदले, टावर उभे केले, एवढंच नाही तर 4-8 मजलीच नाही 50 मजली बिल्डिंग बांधल्या, 100 मजली बिल्डिंग बांधल्या, तरीही पृथ्वी मातेला त्रास होत नाही. पण जेव्हा अधर्म वाटतो, नीती सोडून अनितीने वागायला सुरुवात करतात. एवढंच नाही तर पशु पक्षींचे मात्र बळी जाते. यज्ञ, होम, हवन, जप, तप हे सगळे कार्य बंद पडून अधर्म जेव्हा वाढायला लागतो तेव्हा मात्र पृथ्वी मातेला त्रास होतो. कारण 3 माता मी सांगितल्या, एक जन्मदाती माता, दुसरी गौमाता आणि तिसरी पृथ्वी माता. आणि या पृथ्वी मातेच्या उदरात आपण जन्माला आलोय. एवढंच नव्हे तर आपण वास्तव्यास आहोत. जन्म आपल्या जन्मदात्या मातेने दिला, पण आपण मात्र या पृथ्वी मातेवरती वास्तव्यास आहोत. तर हिचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. आणि या धरती मातेला अधर्म वाढल्यानंतर त्रास होतो, म्हणून त्या धर्माचं पालन आपल्याला करायचंय. धर्माचे पालन, 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 धर्माचे पाखंड खंडन हे कार्य करत चालायचं आहे. आणि हेच कार्य केलं वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी. पाखंडाचं खंडन करून धर्माचं रक्षण केलं. प्रत्येक संतांनी, मौलगुरु ज्ञानोबरायांनी, जगद्गुरु तुकोबरायांनी देखील हेच कार्य केलं. कोणतं? हेची आमा करणे काम वीज वाढवा. आणि हे कार्य करत मात्र चालताना नामाचे बीज मोडल्यानंतर निश्चित फळ देखील सुंदरच येणार. अर्थात या मनुष्य जन्माला आल्यानंतर धर्माचं आचरण करून सद्गती प्राप्त करायची आहे. कारण इथे सगळे आलो आहोत. आणि राजा परीक्षितीला की शुकदेव महाराज कथा सांगत आहेत. किती दिवसात राजा परीक्षिताला मरण येणार आहे? झोपल्या की काय?
नाही. मग सांगा किती दिवसात येणार आहे? हा, 7 दिवसामध्ये राजा परीक्षिताला मात्र मरण येणार आहे. आणि फक्त राजा परीक्षितीलाच येणार आहे का? नाही, तुम्हा सर्वांना जायचंय. किती दिवसात? 7 दिवसात. असंच एका कार्यक्रमात सांगितलं. कीर्तनाला गेली, कीर्तन झालं, मग काय त्या पेंडल मध्ये सांगितलं की इथे बसलेले सगळे मात्र 7 दिवसात मरणार आहे. कारण राजा परीक्षिती म्हणजे कथा कोणाची आहे? जीवाची. आणि प्रत्येक जीवाला मात्र जाणे हे निश्चित आहे. कारण आपण ज्या लोकात आहे त्या लोकांचं नावच आहे काय? मृत्यूलोक. म्हणजे या लोकातलं एकमेव अटळ सत्य आहे ते म्हणजे मृत्यू. ते प्रत्येकाला येणार आहे. आणि म्हणूनच सांगितलं काय, तर या पेंडाल मध्ये बसलेले सगळे मात्र या गावातले सगळे 7 दिवसात मरणार आहे. जसं सांगितलं, अख्ख्या पेंडाल मध्ये बसलेले सगळे टक 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 मोठे 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 डोळे करून माझ्याकडे पाहू लागले. का कीर्तनाला आणलं की आमचं मरण आणायला आणलं? सगळे पाहू लागलेत. पण काही जसे तुम्ही हसतात की नाही तसेच एक आजी होती. ती आजी मात्र मला पेंडाल मध्ये सगळे माझ्याकडे पाहू लागले. ती आजी जोर जोऱ्याने हसू लागली. मी त्या आजीला विचारलं, आजी सगळे पेंडाल मधले सगळे तुमच्या गावातले लोक माझ्याकडे असे मोठे मोठे डोळे करून पाहते, मनातल्या मनात विचार करताय मरण आणायला बोलवलं की कीर्तनाला बोलवलं, आणि तुम्ही कशाला हसताय आजी? तर त्या आजी लगेच उत्तर दिलं. त्या आजी म्हणाल्या, ताई, म्हटलं तुम्ही म्हणाल्या ना? म्हटलं आतापर्यंत मीच म्हणत होती की या गावातले सगळे मरणारे. मी म्हटलं हो. म्हटलं मग मी म्हणे या गावातली नव्हे, मग मी वणीची होय. आता मला सांगा, या गावातली नसली वणीची असली ना वणीची नाही, कुठलीही असू द्या ना हो, काळाच्या जाळ्यातून सुटणार आहे का? नाही. एक दिवस मात्र प्रत्येकांची वेळ येणार आहे आणि तो काळ मात्र घेऊन जाणार आहे. क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा इस जिंदगी का, देती नहीं है किसी का. क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. कोणाचाच मात्र साथ देणार नाही. कारण इथे बसल्यानंतर प्रत्येकांना, इथेच बसलेला म्हणून नाही तर कुठलाही असो, त्याला मरण निश्चित आहे.
कोणी मात्र सुटणार नाही, प्रत्येकाला जायचे. आणि म्हणून जो आलाय आया है सो जाएगा, राजा रंग फकीर, सगळे जाणार आहे. आणि जाताना काय एवढं जमा केलं, माझं घर, माझी मुलगी, माझी शेती, माझं दुकान, माझे काय काय म्हणत म्हणत माझं माझं म्हणत म्हणत जमा केलं, पण ते सोबत नेता येते का? नाही. आणि म्हणून मात्र एकाने सांगितलं, याद रखना सिकंदर के हौसले तो हले थे, अरे जब गया दुनिया से दोनों हाथ खाली थे. दोन्ही हात मात्र खाली, काही कमावलेलं नेता आलं नाही, धन नेता आलं नाही, मुलं बाळ सोबत नेता आले नाही, संपत्ती नेता आली नाही. मग काय नेलं सोबत? तर फक्त इथं कमावलेलं, इथे कमावलेलं पुण्य, इथे केलेलं सत्कार्य, ते पुण्याची पावती मात्र सोबत घेऊन गेलेत. तेरे आचे कज मही भैया संग तेरे जाएंगे, तेरे आचे कज मही भैया संग तेरे जाएंगे, तेरे आचे कज मही भैया तेरे जग जाएंगे. जग है एक मेला, यहाँ से सब कोई मेरी गाना, जग है एक मेला, यहाँ से सब कोई मेरी जाना. ज्याला म्हटलंय तसं आहे, सगळे आनंदाने राहते, माझं माझं करत रबमान होऊन जातो. आणि एक दिवस मात्र हे सगळं सोडून निघून जावं लागतं. सोबत काही नेता येत नाही. आणि सोबत नेता येतं फक्त ते म्हणजे केलेलं सत्कार्य, नामचिंतन, ध्यान प्रार्थनेचं पुण्य, श्रीमद भागवत कथा श्रवण केलेलं पुण्य, दारात कोणीतरी भुकेलेला आला त्याला जेव घातलेलं पुण्य, दारात कोणीतरी ताणलेला आला त्याला पाणी पाजल्याचं पुण्य. एवढंच नाही तर अनवाणी कोणीतरी उन्हाचे दिवस सुरू झालेत, अनवाणी पायाने चप्पल नाही, जुता नाही, अनवाणी चालते आहे, त्याला दिलेली चप्पल, याचं पुण्य बघा. पायात काहीच नाही आणि पोटासाठी मात्र घरोघरी हात पसरून अन्न मागते. आणि पाय जर का उन्हाच्या कडाक्याने झोंबत असेल, लासत असेल, तर त्याला वापरलेली का होईना हो एक चप्पल देऊन बघा. आणि त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य बघा. अगदी भगवंत सापडलाय, देव दिसल्याचा आनंद तुम्हाला झाल्या वाचून राहणार नाही. आणि ते त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते मात्र तुम्हाला इतकं अनेको जन्म जे पुण्य सत्कार्य करून कमवतो ना, तेच पुण्य फक्त आपल्याला सोबत येतं, दुसरं काही नाही. आणि जे पाप कृत्य केलं तेही, बाकी काय सगळं नाशिवंत आहे आणि सगळं मात्र जाणार आहे. म्हणून याचं भान ठेवून धर्माचं आचरण करायचं आहे, धर्माने राहायचे, वागायचं आहे, आचरण करायचं आहे, नीतीने वागायचं आहे. आणि हे मात्र करण्यासाठी प्रत्येक संतांनी प्रत्येक मनुष्याला मात्र उत्स्फूर्त केलेलं आहे. कारण या गावात असो की या भारत देशात
सुरुवात प्रत्येकाला स्वतःपासून करायची आहे. वंदनीय महाराज सांगतात, ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनाने यावे एकत्र, संघटना हेची शक्ती सूत्र, ग्राम स्वराज निर्माण करी. आणि हे ग्राम स्वराज्य निर्माण करायचे सज्जनाने एकत्र येऊन मात्र हे श्रवण करायचे, चिंतन करायचे, विचार मंथन करायचं आहे. निश्चित या गावाचं कल्याण झाल्या वाचून राहणार नाही. कारण गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा. आणि हे देशाला जर उच्च विभूषित करायचं आहे, विकसनशील देशाला विकसित राष्ट्र बनवायचं आहे, तर प्रत्येकाने मात्र ती सुरुवात स्वतःपासून करायची आहे. आणि हे संतांनी सांगितलं आहे ते आचरण करायचे. पण हे सगळं आचरण आता आपण करायला प्रारंभ करते. पण द्वापारात असलं काही नाही, तर द्वापारात मात्र धर्म वाढू लागला. एवढा धर्म वाढला, एवढा धर्म वाढला की मग मात्र सांगितलं ना, धर्माने जोपर्यंत आचरण करतो, पुण्याने मात्र आपण पुण्य प्राप्त करत राहतो तोपर्यंत त्रास नाही. कर्म चुकलं की मग मात्र स्वतःलाही त्रास, आपल्या जन्मदात्या मातेलाही त्रास आणि पृथ्वी मातेलाही त्रास होतो. आणि मग काय, तर या पृथ्वी मातेने गायीचं रूप धारण केलं आणि निघाल्या, येऊन भगवंताजवळ, ब्रह्मदेवाजवळ आल्या, विष्णूजवळ आल्या आणि येऊन सांगायला लागल्या काय, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाहे तो ये सांगत असे. आणि गाराणं सांगायला लागल्या पृथ्वी माता भगवंताला काय, धरतीवरी दैत्य मातले ते फार, धरतीवरी दैत्य मातले ते फार. धरतीवर दैत्य मातलेले आहे, त्रास देते आहेत. आणि हे मात्र गाराणे सुरवर सांगताती, गाराणे सुरवर सांगताती. धरतीवर मात्र दैत्य वाढलेले आहे हे गाराणं सांगायला लागले. आणि हे गाराणं विष्णू भगवंताने ऐकून घेतलं. आणि याच्यावरती पर्याय काय, काय करावं, त्यावेळेला भगवंताने सांगितलं, तुम्ही चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, पुनश्च मात्र मी येईल. आणि अधर्म वाढलाय तरी या धर्माची पुनःस्थापना मी करेल. तेवढ्यात मात्र आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने सांगितलं, आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिला ब्राह्मण गाई भक्त. देवकीच्या गर्भात मात्र मी जन्माला येईल आणि तेव्हा मात्र भक्तांचं रक्षण करेल, गायीचं रक्षण करेल आणि धर्माची पुनःस्थापना करेल. सगळ्यांना आनंद झाला, भगवंत येणार ठरलेलं. आणि म्हणून वसुदेव देवकीचा विवाह इकडे ठरलेला आहे. आणि भगवंत येणार तर सर्वांना वाटलं की मीच मात्र भगवंता समवेत जावं, मी जावं, मी जावं, मी जावं. आणि म्हणून प्रत्येक जण मात्र भगवंताला म्हणतात की आम्ही देखील तुमच्या सोबत येऊ. कारण भगवंत स्वतः सांगतायत, जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मात्र मी अवतार धारण करेल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम् अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये मात्र जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईल. आणि परिणाम भगवंतांनी दिलेलं वचन
भगवंतानी पाडलं आणि भक्तांना सांगितलं काळजी करू नका मी येईल. आणि मग मात्र इकडे वसुदेव देवकीचं लग्न ठरलं. आणि लग्न म्हटलं की सध्या काय मुलगी ज्याच्या घरी आहे, आई वडिलांना वाटते मुलगी जन्माला आली म्हणजे मात्र लग्नाची चिंता नाही. जशी मुलगी जन्माला आली अर्धे तर विचार करतात मुलगी आली मुलगी काय करावं का, कारण सध्या एवढे महाराज एवढा हुंडा वाढलाय. मुलगी म्हटलं की आई वडील तिच्या लग्नाचाच विचार करून शांत बसतात. आणि म्हणून मध्यंतरी मात्र स्त्री भ्रूण हत्या जास्त वाढलेली होती, कारण रेटच फिक्स झाले होते ना. नाहीतर पूर्वी असं वर्णन आहे, जावई बुवाला सासऱ्याने म्हणावं, सासरे बुवा विचारतात जावयाला जावई बुवा काय पाहिजे हुंड्यात. जावई बुवा म्हणायचे जास्त काही नाही हो, एखादा रेडिओ द्या म्हणायचे की नाही तुमच्या काळामध्ये. हळूहळू दिवस बदलत गेले, लोकांच्या विचारधारणा बदलत गेल्या. आणि मग काय, मग विचारावं काय पाहिजे जावई बुवा, जावई बुवा म्हणायचे जास्त काही नाही एखादी सायकल द्या. सायकलवरून वाढत गेली अपेक्षा. आणि मग काय तर जावयाला विचारलं तर जावई म्हणायला लागले काही नाही टू व्हीलर द्या. पण टू व्हीलरची आता गेले फोर व्हीलर वर, आता तर रेटच फिक्स झाले. पोलीस असेल 5 लाख रुपये, वकील असेल 7 लाख रुपये, बस ठरलेच. नाही डॉक्टर असेल, प्रायव्हेट डॉक्टर का असे ना तरी 8-15-10 लाख रुपये हुंडा ठरलाय. आणि म्हणून मात्र नारीचं जीवन या हुंड्यापायी मात्र प्रत्येकाला वाटते की स्त्री म्हणून जन्माला आलो आहे मी, लग्नाची चिंता आहे. आणि म्हणून या नारीचं मात्र जीवन फक्त हुंड्यापायी. लोकांना जड वाटायला लागली ही स्त्री का, कारण अवघड झालं हो जीवन नारीचं, अवघड झालं हो जीवन नारीचं, केलं वाटोळं हुंड्यानं पोरीचं, केलं वाटोळं हुंड्यानं पोरीचं. म्हणतात नको बाबा मुलगी नको, मग मुलगा पाहिजे. मुलगा कोण, वंशाचा अच्छा, आणि मुलगी ओय बोला काही म्हणते त्या दिव्यातली वाट बीत काय नाही हो. मुलगी वंशाचा दिवस आहे, फक्त आपली समज. मुलापेक्षा मुलगी बरी, मुलापेक्षा मुलगी बरी. मुलापेक्षा मुलगी बरी ती देशाला उधारी. आपणही म्हणतो काय मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते हा दोन्ही घरी. ते म्हणायला तुम्हाला जड वाटू लागलं म्हणजे मुली जड झाल्यात का. अहो तीच मुलगी आहे जी जन्माला आली आणि तिने मात्र अनेक लोकांनी दिलेले त्रास सहन केले. शेण माती गोटे विटा काय ते फेकून मारलं, पाणी शिंपलं, शेण मारलं, सडा शिंपला, अंगावरती रस्त्याने जाताना लोक थुंकले. पण त्या स्त्रीने मात्र, तीच एक स्त्री होती म्हणजे मुलगीच होती कोणाच्या तरी घरची, जिने एवढं सगळं सहन करत मात्र मुलींसाठी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडे केली.
जिने मात्र महिला सुशिक्षित व्हाव्या म्हणून पुण्याला पहिली शाळा काढली. कोण? सावित्रीबाई फुले. ती स्त्री नव्हती का? मुलगी नव्हती, कोणाची तरी नारी नव्हती. मग तिने काय केलं? अहो, एवढ्या मुली आज सुशिक्षित झाल्या आणि इथे देखील बहुसंख्येने स्त्रिया उपस्थित आहे. कोणामुळे? अहो, तिची पुण्याई. आज सरपंच उपसरपंचच नव्हे तर नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, राष्ट्रपती पर्यंत महिला पोहोचली. जिल्हा परिषद मध्ये महिला. एवढंच नाही पण पंतप्रधानापर्यंत महिला जाऊन पोहोचली. आज प्रत्येक क्षेत्रात मात्र महिला समोर आहे. मग कंडक्टर म्हणा, ड्रायव्हर म्हणा, पायलट म्हणा, वकील म्हणा, टीचर म्हणा, लेक्चरर, प्रत्येक ठिकाणी महिला आज पुढे आहेत. आणि म्हणून ती महिला, मुलगी ज्या घरी जन्माला आलीत ना, त्यांनी अहो भाग्यशाली आहे तो ज्यांच्याकडे मुली आहेत. कारण तीच एक मुलगी होती जी वंशाचा दिवा ठरली आणि मुलींसाठी पहिली शाळा काढली. जरी देहाने गेली तरी कीर्तीने अजूनही अमर आहे का? कारण आज मात्र जेव्हा जेव्हा शिक्षणाचं नाव घेतो पहिले मात्र आपण तिला नमन करतो. अन्यथा डॉक्टर, वकील, पायलट, इंजिनियर, पोलीस जे काही आहे इथपर्यंत महिला गेली असती का? फक्त रांधा, वाडा, उष्टी काढा एवढंच केलं असतं. बनवा, वाडा, जेव घाला, खा, बस, तेच करा. भांडे घासा, कपडे धुवान, घरीच राहा. इथपर्यंत देखील येऊ शकल्या नसत्या हो जागिरीने. आणि म्हणून हे सर्व श्रेय जाते त्या स्त्रीलाच, मुलीलाच, जी वंशाचा दिवा ठरली त्या घराची. आणि ती नसती तर आज मात्र आपण सुशिक्षित झालो नसतो. आणि सुशिक्षित झालो नसतो तर अज्ञानाच्या अंधकारात कितपत राहिलेलो असतो. पण त्या अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञान रूपी प्रकाशाकडे तिने नेलं. ती एक स्त्रीच होती. आणि म्हणून खरी विद्येची देवता आम्हा कळली असती का? खरी विद्येची देवता आम्हा कळली असती का? फुले सावित्री नसती तर, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?
असती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री असती तर मुलगी शिकली असती का सरकारी उच्चावर कुठे बसली असती का सरकारी उच्चावर बसली असती का मुलगी सावित्री असती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री असती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री असती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री असती तर मुलगी शिकली असती का शिकली असती नाही आणि मग ती वंशाचा दिवा ठरली नसती. पण आता तुम्ही म्हणता की दिवा नाही. अहो आता मात्र खरी परिवर्तनाची गरज आहे. आणखी सांगू, तेवढ्याने जर वाटत नसेल की वंशाचा दिवा नाही तर आठवा ती झाशीची राणी एक मुलगीच होती. तिने देखील या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं सर्वस्व प्राणाला लावलेलं. बंद रहे दिलवालों पर वो हमने सुनी कहानी थी, कोक में मर्दानी हो वो झांसी वाली राणी थी. अहो सर्वस्व तिने लावलं. एवढंच नाही, मग ती वंशाचा दिवा नाही ठरली का? कित्येक प्रमाण मात्र देता येईल. राजमाता राष्ट्रमाता ज्यांना म्हणून संबोधतो त्यांनी मात्र हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाला जन्म दिला. काही साधारण आहे का? तिने जन्म दिला म्हणून मात्र आज हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली आणि आपण मात्र या धर्म मंडपामध्ये एवढ्या शांततेने आनंद घेत बसलेलो आहोत. त्या आईची पुण्य आई जिजाऊ नसती तर आज शोभा घडले नसते. म्हणून ती जिजाऊ मात्र वंशाचा दिवा ठरली. ती सावित्री वंशाचा दिवा ठरली. हो एवढंच नाही तर ही मंजुळा माता, ज्या मंजुळा मातेने मात्र आपल्या मुलाला घडविलं आणि परिणाम ग्रामगीतेची शिकवण ग्रामगीतेतून प्रत्येक जनतेला देण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्माला आले. आणि म्हणून तिला बोज म्हणून समजू नका, तिला आपलं समजा. वळण लावा आणि ते बसलेल्या प्रत्येक मुलींना मी सांगेल, काही कला कौशल्य जे काही असेल, जे गुण असेल, कला असेल ते विकसित करा. ज्या विषयात शिक्षण घ्या वाटतं घ्या, कारण मी एक कॉलेजचीच विद्यार्थिनी आहे. आणि शिक्षणात रुची नसेल तर दुसरं काय करायचंय, कला आहे कोणती विकसित करा. ब्युटी पार्लर, शिवण क्लास, जे काही येते, मेहंदी क्लास, नाही काय तर शिक्षण ऍग्रिकल्चर, डी-फॉर्म काय करायचंय करा. पण आपल्या पायावरती उभ्या व्हा. माझ्या म्हणण्याचा अर्थ कळतंय ना? आपल्या पायावरती म्हणजे आताही तुम्ही आपल्याच पायावरती उभा व्हा म्हटलं तर होता. पण मला काय म्हणायचंय की आपण मात्र कोणावरती अवलंबून आपल्या गरजा भागवण्याकरिता राहू नये. आपल्या घरी आपल्या लोकांनी, आपल्या आई वडिलांनी म्हणावं नाही की मुलगी जन्माला आली आणि मी पछतावलो, असं होऊ नये. तर त्या घरच्या वडिलांना, आई वडिलांना देखील सांगणे की मुलगी असेल तर तिला संस्कार द्यावं. लग्नाची चिंता, एक दिवस लग्न होणारच आहे, नाही परिस्थिती हुंडा द्यायची सरळ सांगायचं. लहानाची मोठी केली, 18 वर्ष, 20-21 वर्षापर्यंत लहानाचं मोठं केलं. त्या वडिलांनी आपली मुलगी घडवण्यामध्ये काय नाही लावलो आणि तरीही देखील हुंडा मागताय. विचार करा कितपत योग्य आहे. वसुदेव देवकीचा देखील विवाह ठरला आणि त्या देवकीच्या विवाहामध्ये कसलाही हुंडा नाही. स्वइच्छेने देणं वेगळं आणि मागणं वेगळं. स्वइच्छा वेगळी गोष्ट आहे. असेल धनान्य संपत्ती तर चला आपल्या मुलगी सुखी असावी, आनंदी असावी म्हणून देणं वेगळं आणि अट्टाहास करून मागणं वेगळं. वसुदेव देवकीचा मोठ्या थाटामाटामध्ये विवाह ठरला. कंसाची सख्खी चुलत लाडकी बहीण म्हणजे देवकी वसुदेवाला द्यायचं ठरलं आणि मग काय तर देशोदेशीचे राजे मात्र या विवाह सोहळ्या करता आलेले आहे. आणि मोठ्या
वेळाले हा विवाह सोहळा संपन्न होतोय. आणि जसा मात्र सोहळा संपन्न झाला आणि ती वेळ आली की ज्या वेळेला मात्र आपलं सर्वस्व, आपलं माहेर सोडून मुलगी सासरी निघते, ती वेळ आली आणि निघली मात्र कोण? देवकी मात्र आपलं माहेर सोडून सासरी जाण्याकरिता निघाली. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली. सर्वांना मात्र भयभीत केलं या आकाशवाणीने. आणि त्या आकाशवाणीतून मात्र संबोधन केलं, अरे दृष्टकंसा, तुझ्या बहिणीचा मोठ्या थाटामाटामध्ये विवाह संपन्न केला, तिचाच 8वा पुत्र तुझा काळ ठरणार आहे. ही आकाशवाणी ऐकून सर्वांना मात्र थरकाप सुटलेला आहे. जशी आकाशवाणी कणसाने खडग घेतलं आणि मारायला धावले कोणाला? या देवकीला. आणि तेवढ्यात वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, आतापर्यंत ही तुमची जरी बहीण होती, आज मात्र माझी अर्धांगिनी आहे आणि हिचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. आणि मग ठरलं काय करावं. मारू दिलं नाही वसुदेवांनी आणि सांगितलं, आम्हाला मात्र तुमच्या कारागृहामध्ये बंद ठेवलं तरी चालेल, पण आम्ही मात्र तुम्हाला बोलल्याप्रमाणे जे बालक होईल ते तुम्हाला देऊ, पण तुम्ही आम्हाला जीवनदान द्या. कारण मारणार तर नव्हतीच, कारण बहीण होती. आणि हे कृत्य करायच्या आधी वसुदेवजी बोलले, तर आम्हाला मात्र कारागृहात बंद करा, हरकत नाही, पण आपल्या पत्नीला मारू दिलं नाही. आणि मग कंसाच्या कारागृहामध्ये दोघही आहे. हळूहळू दिवस जात आहेत. अंधाऱ्या कोठडीमध्ये जणू बंद आहे आणि काय करावं. सर्वोतपरी मात्र भगवंताचं नाम चिंतन करते आहे. आणि परिणाम हळूहळू दिवस गेले. या अंधाऱ्या कारागृहामध्ये कंसाच्या राहते आणि दिवस गेले आणि पहिला बालक मात्र जन्माला आला. जसा पहिला बालक जन्माला आला, सर्वांना मात्र कळायच्या आधी त्या बाळाला पाहिलं आणि देवकीला एवढा आनंद झाला की तो आनंद गगनात मावेना. वसुदेवाने त्या बाळाकडे पाहिलं आणि ते बाळ मात्र घेतलं आणि सांगितलं होतं कंसाला आणून देईल. आणि म्हणून ते बाळ कंसाला मात्र नेऊन दिलं. कंसाला माया उत्पन्न झाली, कंसाने वापस करून दिलं. देवकीला आनंद वाटला की माझ्या भावाने वापस केलं. त्या बाळाला कुरवाळत आहे प्रेमाने. आणि तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी नारदजी आले आणि कंसाला एक कमळाचं फूल हातात दिलं. 8 पाकळ्या मोजायला लावल्या, अष्टदळ. आणि मग काय तर पहिली पाकळी मोजायला सुरुवात केली 1 पासून, तर शेवटची 8वी भरायची. आणि 2 पासून सुरुवात केली तर पहिली 8वी भरायची. आणि म्हणून मात्र तेवढ्यात नारदजी निघून गेले आणि कंसाची मात्र भ्रमित झालेली बुद्धी जाग्यावर जणू आली. आणि कंस लगेच कारागृहाच्या दिशेने आले आणि या देवकी जवळ असलेला बालक मात्र घेतला आणि घेऊन मोठ्या क्रूरतेने त्याची हत्या केली. पकडला, हातात गर फिरवला आणि आपटला. देवकीच्या डोळ्यासमोर मात्र अगदी नवजात जन्मलेल्या तिच्या अब्रकाचं, या शिशूचं मात्र गतप्राण झालेलं आहे. काय अवस्था असेल त्या आईची की तिच्या डोळ्यात देखत समोर मात्र जन्माला आलेलं नुकतंच बाळ गेलो. कसा तरी आपला तोल मात्र वसुदेवजींनी सावरास देवकीला सांगितला, सावरला. आणि मग पुन्हा दिवस गेले. अखंड भगवंताचं नामचिंतन करू लागले. एक तर मारलंय. हळूहळू मात्र दिवस गेलेत आणि दुसराही जन्मास येणार. दुसरा जन्माला आला. तेच केलं पुन्हा कंसाने.
जसं माहिती पडलं पकडलं घेतलं देवकीपासनं गरम गरम फिरवलं आणि आपटलं. असं एक नाही दोन नाही तर 6 जन्माला आले. ते 6ही मात्र कंसाने मारले म्हणून वर्णन आहे 6ही मारी दुराचारी. आणि मग 7वा काय झालं तर 7वा तो गर्भ योग मायाने आश्चर्यकारित मना माझी. तो 7वा योग मायेने रोहिणीच्या गर्भात स्थलांतरित केला. आणि या रोहिणीच्या उदरी बलरामजी प्रकट झाले. आणि त्यानंतर 8व्याची तयारी झाली. पुन्हा एकदा देवकी मात्र गर्भवती आहे. डोळ्या चेहऱ्यावरती एवढं तेज आहे, एवढं तेज आहे की ते तेज पाहून कंसाला देखील भयभीत करायला लागलेत. कारण वर्णन आहे की जी आई गर्भवती असेल तर तिच्या चेहऱ्यावरती तेज येतं. जगाचा पालनहार जिच्या उदरात आहे तिच्या चेहऱ्यावरती तेज काही कमी असेल का हो? एवढा दिव्य लखलखीत तेज या देवकी मातेच्या चेहऱ्यावरती दिसू लागला की जणू सूर्याचं तेज मात्र या देवकीच्या मुखकमलावरती आलेलं आहे. आणि हे तेज पाहून सर्व मात्र कंसाला भयभीत करू लागलेत. का कारण देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळतसे. आणि हे तेज पाहून कंसाला मात्र भयभीत झालेला. कंस 8वा आहे 8वा आहे 8वा आहे असं वाटू लागलं. आणि त्या 8व्याची वेळ झाली. श्रावण महिना कृष्ण पक्ष अष्टमी तिथी मध्यरात्री ची वेळ जवळ येते. संपूर्ण दिशा मात्र स्वच्छंदी झालेले आहे. वारा जुळजुळ जुळजुळ वाहतो आहे. ढगांची कडकडाट सुरू झाली. विजांचा गडगडाट होतोय. ढगांचा कडकडाट आहे. पाण्यामध्ये कमल पुष्प ऑटोमॅटिक उगवत आहे. एवढंच नाही तर संपूर्ण यज्ञ मात्र प्रज्वलित व्हायला लागलेले आहे. चंद्र रोहिणी नक्षत्रात आलेला आहे. आकाश निर्मळ झालेलं आहे. आणि पक्षांची किलबिलाट चालू आहे. आणि तेवढ्यात मात्र मध्यरात्री अगदी 12ला देवकीच्या उदरी जगत पिता जगत पालनहार राजराजेश्वर गोप गोपेश्वर भगवंत चतुर्भुज रूप धारण करून प्रगटले. आणि ते रूप पाहताच मात्र मंत्रमुग्ध झाल्या. अगदी बालक स्वरूप भगवंताने धारण केलं. आणि मग काय तर हातामध्ये वसुदेव देवकीच्या बेड्या आहे. कारागृहात बंद आहे. आणि काय करावं काय करावं पर्याय दिसत नाही आहे. बाळाचं रक्षण कसं करावं. तेव्हा मात्र सांगितलं काय करा तर मला मात्र या कारागृहातून काढा आणि न्या कुठं नंदाच्या घरी. नंदाच्या घराला मजने गोकुळाला.
सुटल्या. कारागृहाचे दार उघडे झाले आणि निघालेत. वसुदेवजी कन्हैयाला घेऊन मथुरेतून गोकुळाच्या दिशेने. मध्यरात्र आहे, सर्वत्र काळोखाचा अंधार आहे. धो 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 पाऊस धारा लागलेले आहे. ढगांचा कडकडाट होतो आहे. विजांचा लखलखाट चाललेला आहे. आणि एवढी पाऊस धारा होत आहे, एवढ्या पाऊस धारा होत आहे की त्या धारा मात्र सर्वांना जणू त्रास देत आहेत. आणि यमुना मैया बरोबर येऊ लागल्या. वसुदेवजींच्या संपूर्ण यमुनेचं पाणी कमरेपासून मात्र छातीपर्यंत आलेलं आहे. आणि वर छातीपासून हनवटीपर्यंत पाणी यायला लागलंय. काय करणार आता? बाळाला तर डोक्यावरती घेतलेला आहे, पण यमुना मात्र वर उचंबळत आहे. आणि तेवढ्यात श्रीकृष्ण भगवंतानी मात्र आपल्या पायाची करंगळी यमुनेला लावली. आणि यमुना माता मात्र लगेच शांत झाल्या आणि विभागल्या. जसं वेणीतून केसातून भांग काढतो की नाही, अगदी त्याच प्रमाणे यमुना मात्र दुभागली. का? कारण जब मस्तक पर भगवान होते हैं तो जल समुदाय और जन समुदाय दोनों रास्ता दे देते हैं. आणि म्हणून रस्ता दिला. आणि यमुना पार करून मात्र या मध्यरात्री वसुदेवजी गोकुळाच्या दिशेने निघालेले आहे. आणि गोकुळाच्या दिशेने निघाले आणि हळूहळू मात्र गोकुळापर्यंत मध्यरात्रीच पोहोचत आलेले आहे. कारण त्यांना आपल्या बाळाचं रक्षण करायचं होतं. निघाले तर घेऊन आणि येऊन पोहोचते गोपाल कृष्ण भगवान की. एवढं मात्र श्रीकृष्ण भगवंताला घेऊन मथुरेतून गोकुळाच्या दिशेने आले आहे. आणि गोकुळात येऊन पोहोचलेले आहे. आणि बघितलं तर यशोदेच्या शेजारी मात्र सुंदरशी बालिका आहे. ती बालिका न्यायची आणि कृष्णाला मात्र भगवंताला इथे ठेवायचं. आणि म्हणून या नंदाच्या घरी एवढं पोहोचलेत वसुदेवजी. आणि एवढं काय, या वसुदेवजी नंदाच्या घरी. आणि नंदाच्या घरी येऊन या बालकाला मात्र यशोदेजवळ ठेवलं. आणि तिथे माया जन्माला आली होती. त्या मायेला मात्र परत टोपलं घेतलं. आणि निघाले पुन्हा मथुरेच्या दिशेने वसुदेवजी. निघाले वसुदेवजी मथुरेच्या दिशेने आणि मथुरेत येऊन पोहोचलेत. मथुरेत जसे पोहोचलेत कारागृहाचे दार बंद झाले. आणि ती जोराने ती बालिका मात्र रडायला लागली. आणि जसा हा आवाज मात्र कंसाच्या कानावरती पडला. कंस आणि ती सांगायला लागली, रे कंसा, तू मला काय मारणार? तुला मारणारा तर माझ्या आधी जन्माला आलेला आहे. तुझ लागी मधी उपजला मज आधी. आणि ती मात्र तेजात विलीन झाली. आणि आपणही देखील आता हे कारागृह मथुरा सोडून गोकुळात येऊन, कारण कृष्ण भगवंत कुठे आहे?
गोकुळामध्ये. आणि मग अष्टमीची रात्र गेली, नवमीला मात्र सुनंदेने बघितलं. जसं बघितलं सगळ्यांना मात्र सांगायला सुरुवात केली, सुनो सुनो सुनो, नंदनवर आला भयो हे. गवळणा गवळणा मनाची गवळणी गा, गवळणा मनाची गवळणी गा. झाला यशोदेला. आणि मग काय जसं माहिती पडलं सगळ्या गवळणी मात्र आलेल्या आहे. आणि मग त्या नंदोत्सवाला आनंदोत्सवाला नवमीच्या दिवशी प्रारंभ झाला. आणि तोच आनंद उत्सव आपल्या या संपूर्ण झमकोलावासियांना घ्यायचा आहे. कारण आज मात्र ही झमकोला नगरी फक्त झमकोला नाही तर गोकुळ नगरी झालेली आहे. कारण भगवंत आज अवतरलेले आहे. आणि म्हणून भगवंताच्या अवतरण्याचा आनंद आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. एकदा मोठ्या प्रेमाने गोपाल कृष्ण भगवान की. आणि तो आनंद करण्याकरता सगळ्या बाहेर गावावरून आलेले सगळे मंडळी, जसं की दाभाडीवरून आले तर महाराज रोज येत आहेत, सोबतच घोणस्यावरून आले तर आमच्या मातृतुल्य असणाऱ्या काकडे काकू, सगळ्यांना माहिती. आणि सगळे कुटुंब टोंगे आहेत, सगळे बाहेर गावावरून आलेले मंडळी. त्यांच्या बघा बाहेर गावावरून आनंद घेण्यासाठी इथपर्यंत आले. आपण गावात चला जागे व्हा आणि आनंद घ्या. सगळ्यांनी कृष्ण जन्माचा आनंद घेण्याकरता जागेच उभे व्हा. चला खंब्यासारखे उभे राहू नका. जे खंब्यासारखे उभे राहील त्याला तुमच्या शेजारच्याची शपथ.